नमस्ते, प्रगतीज किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फक्त बेसन पिठापासून अगदी जाळीदार खमण ढोकळा। 2 कप बेसन पीठ घेणार आहे। हा 240 ml चा कप आहे। त्या कपाने मी मेजरमेंट घेणार आहे। हे बघा, हा दुसरा कप टाकते मी। 1 टीस्पून मीठ टाकूया आपण याच्यामध्ये। 4 टेबलस्पून साखर टाकूया। 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड, 1 पिंच हिंग टाकूया आपण। हिंगामुळे काय होईल, अगदी छान टेस्ट लागेल याच्यामध्ये। 1 पिंच हळद टाकूया। तुम्हाला थोडंसं लागेल, तुम्ही 1-2 चमचे ॲड करू शकता अजून थिकनेस बघून। पहिले आपण 1 कप टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया। हे बघा, 2 कप बेसन पिठाला आपल्याला 1 कप पाणी आणि अजून थोडंसं टाकते मी, मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून 2 टेबलस्पून टाकते अजून वरतून। 2 कप बेसनला 1 कप आपल्याला पाणी, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण टाकूया 1 टेबलस्पून तेल। याच्यामुळे आपला ढोकळा अगदी सॉफ्ट बनेल आणि घशामध्ये अडकल्यासारखा होणार नाही। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। सोडा टाकण्याच्या अगोदर आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत खमण ढोकळ्याला, त्या भांड्याला आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं चांगलं। 5 मिनिटं झालेलं आहेत। आता आपण याच्यात टाकणार आहोत 1 टीस्पून खाण्याचा सोडा। असा पसरट भरून टाका, म्हणजे फुल नका भरू, पसरट करून असा टाका। 1 टीस्पून खाण्याचा सोडा। याच्यावरती थोडंसं मी ॲक्टिवेट करण्याकरता थोडंसं पाणी टाकते, 1 घोट, आणि याला चांगलं मिक्स करून घेते आता। आणि मिक्स केल्यावर आपल्याला लगेचच हे बॅटर बघा किती छान फुलून आलेलं वरती, ते पाहू शकताय। अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करायचं। सोडा पूर्ण वरून खालपर्यंत चांगला मिक्स झाला पाहिजे। लगेच आपण आपल्या भांड्यामध्ये याला टाकूया। बघा, स्टीमर पण छान गरम झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। सगळं बॅटर मी टाकून दिलेलं आहे। याच्यामध्ये भांडं ठेवलं होतं पहिलेच मी। आता आपण याला 15 ते 20 मिनिटाकरता स्टीम करून घ्यायचं आहे ढोकळ्याला। मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही, पूर्ण 15 ते 20 मिनिटं आपल्याला कंटिन्यू याला स्टीम होऊ द्यायचं आहे। मग तुम्हाला मी दाखवते। बघा, ढोकळा अगदी छान फुललेला आहे, पण हा खूप गरम आहे। आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे, मग आपण याला कट करूया। थंड झाल्याशिवाय तुम्ही कट करू नका, अशा पद्धतीने। एकीकडे आपण तडका देऊया। तेल गरम केलेलं आहे मी, याच्यामध्ये मोहरी आणि मेथी टाकूया आणि हा तडका आपण आपल्या खमणवर टाकूया। आता एक पीस काढून, मधला तुम्हाला पीस काढून दाखवते मी। किती मस्त बनलेला आहे खमण ढोकळा, अगदी आतमध्येपर्यंत जाळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। किती मस्त, अगदी मार्केटसारखा आणि एकदम स्पंजी बनलेला आहे। हे बघा, तरी याच्यामध्ये मी साखरेचं पाणी वगैरे टाकलेलं नाही, फक्त आपला तडका दिलेला आहे, तरी पण अगदी छान स्पंजी बनलेला आहे। आतमध्येपर्यंत जाळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। असाच खमण ढोकळा तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि खूप टेस्टी लागतो। मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्ही कुठलाही पीस उचला, अगदी सगळे पीस एकदम मस्त बनलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट बनलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। हे बघा, तर मी सांगितलेली पद्धत आणि मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे। अगदी तुमचा सुद्धा ढोकळा असा जाळीदार बनेल, पण मी सांगितलेलं प्रमाण घेतल्याप्रमाणेच बनेल। तसंच तुम्ही परफेक्ट प्रमाण घ्या आणि अशा प्रकारे ढोकळा घरच्या घरी बनवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।